एस माणगाव संघाकडून सलामीसाठी आलेला आहे तो म्हणजे स्ट्राईकला असेल विकास, नॉन स्ट्राईकला प्रवीण, तर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय ओमकार गुरव. निजामपूर संघाकडून पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. उद्घाटन सामन्याला सुरुवात होताना पाहायचं आहे शासकीय चषक 2024चा पहिला सामना, पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय ओमकार गुरव. पंचांच्या डाव्याष्टीकडून पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू फेकलाय. चेंडूने थोडी उसळी घेतली, मात्र फलंदाज विकास याला काही चेंडू समजलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर असं मैदान या पानसबे गावाला लाभलंय आणि अतिशय सुरेख या सामन्यासाठी सुरुवात पाहूयात. दुसरा चेंडू, चेंडूला ढकललाय कव्हरच्या दिशेने. रनआउटची संधी होणार का? नाही आहे. संघाचं खातं ओपन झालं एका धावाने. TSS माणगाव पहिली धाव आलेली आहे यावेळेस मात्र विकास याच्या बॅट मधून. नॉन स्ट्राईक एंडला असलेला प्रवीण मात्र आता स्ट्राईक वर येतोय. पाहूयात प्रवीण याची फलंदाजी कशा पद्धतीने असेल. ओमकाराचा तिसरा चेंडू, अतिशय सुरेख खोलवरचा चेंडू आणि इथं मात्र पंचांनी हात उंचवलेत. फलंदाज LB स्वरूपात मला वाटतं पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलंय. पंचांच्या भूमिकेत काम पडतायत ते म्हणजे केली. आजच्या दिवसामध्ये आपल्याला डीजेच्या स्वरूपात मधुर गाणी ऐकायला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. पहिला विकेट TSS माणगावचा प्रवीण मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय नितीन. उजव्या हाताचा फलंदाज पाहूयात. यावेळेस मात्र चौथा चेंडू घेऊन निघालाय ओमकार. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकललाय. पाहूया चेंडू चालला तेच तरार. गोजे भाऊनी मात्र यावेळेस मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय, मात्र थ्रो मात्र चुकीचा येतो. यावेळेस मात्र रनआउटची संधी आणि 3 धावा अतिशय सुरेख रित्या पूर्ण होताना TSS माणगाव या संघाकडून. धावसंख्येचा 3 भर धावसंख्या होती ती म्हणजे 4. जर या पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि धावसंख्या धावफलकावर लागले ती म्हणजे 4. एक गडी बाद, धावसंख्या 4. TSS माणगाव. पाचवा चेंडू घेऊन निघालाय पुन्हा एकदा ओमकार. सलामीसाठी आलेला विकास मात्र चेंडूला हवेमध्ये पाठवलाय. झेल मात्र सुटलाय. एक धाव येते. भावेश याने मात्र चुकी केली. आपला क्षेत्ररक्षण करत असताना थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण झालंय. 5 चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत समीकरण आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू पाहूयात. नितीन यांनी चेंडूला ढकललाय कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 धावेने इथं मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पहिले षटक मात्र समाप्त होतोय. एक गडी बाद, धावसंख्या 7. TSS माणगाव या संघाची. TSS माणगाव संघाला मोठे फटके हाणावे लागतील, कारण समोरचा संघ जर पाहिला तर अतिशय बलाढ्य संघ म्हणून नक्कीच पाहिला जातोय. फलंदाजांची जर बघायला विचार केला तर अतिशय सुरेख फलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुषार लकीसरे असेल, ओमकार गुरव असेल, त्यानंतर विशाल घुगे असेल, शुभम महाडिक सुद्धा असेल. नागरगोजे बॉलिंगवर
बॉलिंग मार्कवर येत आहेत नागरगोजे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार. नक्कीच आपण आता त्यांना गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु कुस्तीमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं खेळ म्हणायला हरकत नाही आहे. सिल्वर मेडल त्याने आतापर्यंत मिळवलेलं आहे स्टेट लेवलमध्ये आणि खरोखर आपल्या वैयक्तिक खेळामध्ये सुद्धा ही कामगिरी त्यांनी केलेली आहे. पाहूया आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत नागरगोजे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करताना निजामपूर विभाग पाहूयात. पहिला चेंडू असेल नागरगोजेंचा पंचांच्या डाव्या एष्टीकडून. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि पहिला चेंडू वन बाउन्स येतोय चौका. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला TSS माणगाव विभागाकडून. स्ट्रेट ड्राईव्ह मारला, चेंडूला पाठवला, वन बाउन्स चौकार. या 4 धावाने वाढती धावसंख्या, 1 गडी बाद 11. पहिला चेंडूचा समाचार घेतलाय. नक्कीच षटकार आणि चौकार आणि धावसंख्येचा डोंगर वाढवावा लागेल. 4 षटकांचा विचार केला तर धावसंख्या जवळजवळ 50 प्लस करणं गरजेचं असेल. कारण हा ग्राउंड आपण पाहिला तर 360 एकदम गोल असं ग्राउंड आहे आणि या गोल ग्राउंडवर धावा नक्कीच जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न या खेळाडूंचा असेल. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेंडूला ढकललाय ऑन साईडला आणि इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली होती, परंतु थोडंसं सावरलंय शुभम माडिक क्षेत्ररक्षकाने. या 2 धावेने वाढती धावसंख्या 13. षटकातील 2 चेंडूंचा मार झालेला आहे आणि धावसंख्या आलेल्या त्या या 2 चेंडूंमध्ये एकूण 6 धावा आलेल्या आहेत. येणारे 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. विकासाने अतिशय सुरेख फटका मारला. इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एका धावेने समाधान मानावे लागेल TSS माणगाव विभागाला. वाढती धावसंख्या 14. षटकातील 3 चेंडूंचा मारा झालाय. येणारे 3 चेंडू बाकी. यावेळेस मात्र नितीन स्ट्राईकवर येतोय. नितीनला अजून काही सूट गवसलेला नाहीये. मोठा फटका अजूनही त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. या चेंडूवर येणार का आणि हा चेंडू मात्र हवेमध्ये झेल होणार का? चेंडू आर पार सीमा पार षटकार. लोक शॉट पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र नितीन याच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडूला ढकललाय ऑफ साईडच्या ऑन साईडला. एका धावेने वाढती धावसंख्या 21. कंजूस मारा करावा लागेल नागरगोजेंना, कारण ही धावसंख्यांचा डोंगर आता मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक थोडंसं कंजूस मारा केला होता ओमकार गुरव याने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चौकारांनी षटकार आल्यामुळे थोडीशी धावसंख्या वाढलेली पाहायला मिळते. या वेळेस मात्र चुकी झाली आहे यष्टीरक्षक ओमकार गुरव याच्याकडून आणि हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. पण धावा किती आता पाहूयात. पंचांच्या इशारा येतो. धावसंख्या या 3. दोन षटकाखेर संघाची वाढती धावसंख्या 1 गडी बाद 24. थोडस मागणं षटक ठरलंय निजामपूर विभागाकडून. यावेळेस मात्र 17 धावा तब्बल या षटकामध्ये खेचल्यात TSS माणगाव विभागाने.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय ओमकार गुरव. निजामपूर संघाकडून तिसरं षटक घेऊन येत ते म्हणजे ओंकार गुरव. ओंकार गुरवचा पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर जोरदार असा प्रहार केला आणि चेंडू गेलेला आहे आर पार सीमा पार. कमजोर कमजोर नाही तो लटकार. पुढचा चेंडू ओंकार गुरव. काहीसे निजामपूर संघाचे मात्रभर खेळाडू यांचा पुढचा चेंडू पाहूया. ओहो चांगला असा चेंडू, परंतु पाहूया या चेंडूवर किती धावसंख्या येत आहेत त्या. किती? चौकार. त्याच्याबरोबर ती वाढती धावसंख्या 34. काहीस निजामपूर संघाला रणनीती आखावी लागेल. पाहूया ओंकार गुरव यांचा पुढचा चेंडू आणि पाहूया चेंडू हवेत आहे, झेल होत आहे का पाहूया. आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे तो शुभम महाडिक आणि उत्कृष्ट झेल घेतलाय आणि संपलाय तो. संपलाय TSS मानगावचा विकासचा खेळ. काहीस ओंकार गुरव यांनी थोडस पाहूया. ओंकार गुरव नवीन फलंदाज आलाय सूरज. ओंकार गुरव यांचा पुढचा चेंडू सूरजसाठी चांगला असा चेंडू म्हणता येईल ओंकार गुरव यांचा आणि आउट होत आहे. पंच आकाश शिंदे यांचा हात उंचावलेला आहे आणि दुसरा धक्का TSS मानगाव यांना बजावणार. सर्वांचंच त्यांच्याकडे लक्ष असणार आहे, कारण का दोन्ही संघ बलाढ्य असे संघ निजामपूर विभागातले. महावितरण निजामपूर वर्सेस TSS हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा पुढचा चेंडू घेत येऊन ओंकार गुरव. यांचा पुढचा चांगला असं चेंडू ओंकार गुरव यांचा काही आदेशांना काही समजलेलं नाही आणि संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 34. ओंकार गुरव यांचा पुढचा चेंडू आदेश सज्ज. ओ हो आडवा पट्टा खेळण्याचा चक्कर मध्ये विकेट गेलेली आहे आदेशांची. ओंकार गुरव यांचा खरोखर चांगलं म्हणता येईल. त्यांनी 2 खेळाडूंना 0वर पाठवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी सौरभ पवार. पाहूया चांगला असा सौरभ TSS मानगावचा धडाकेबाज म्हटलं जातं. पाहूया आपल्या बॅटीच्या तडाख्यातून आपल्या संघासाठी किती धावा जमा करतात ते आणि पुढील षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे निजामपूर महावितरण कडून तुषार. चांगला असं म्हणता येईल तुषार. तीन ओव्हर आणि
34 धावा झालेल्या आहेत. 4 विकेटच्या आणि 4 विकेट गेलेले आहेत. 3 ओव्हरमध्ये 4 विकेट आणि 34 धावांचा डोंगर म्हणता येईल. आणि शेवटच्या संघाचं शेवटचे षटक आणि ते घेऊन येत आहेत ते तुषार. पाहूया तुषार यांनी खरोखरच बदलापूर इथं झालेल्या स्पर्धेमध्ये चांगले असे मोलाचं सहकार्य देऊन संघाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलं होतं. तो तुषार पुन्हा एकदा पाहूया. तुषार यांचा बॉल जात आहे ते आर पार सीमा पार, दणदणीत असा चौकार. त्या गाण्याने धुमाकूल घातलेला आहे आणि तेच आपले DJ मास्टरने आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी गाणं वाजवलं आहे. खरोखर धुमाकूल घातलं या गाण्याने. आणि तुषार यांच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत असा चौकार आला आहे. त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली ती म्हणजे 38. पाहूया तुषार काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत आहेत. पाहूया तुषार यांचा दुसरा चेंडू. हो चांगला असा कटवलेला आहे. आणि पाहूया तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल स्वप्नीलचं. त्याचप्रमाणे थोडासा ओव्हरथ्रो झाला आहे आणि आमचे सूर्यवंशी यांनी तो कव्हर केलेला आहे चेंडू. 2 बॉल आणि 40 धावा झालेल्या आहेत. TSS माणगाव या संघाच्या खरोखर चांगली असे धावसंख्या म्हणता येईल. जी अपेक्षित धावसंख्या आहे ती झालेली आहे म्हणता येईल. पुढचा चेंडू हवेत आहे. पाहूया झेल बाद होत आहेत का. आणि काहीसा मित्रांनो कॅचेस घ्यावे लागतील. कॅचेस द मॅचेस म्हणतात. आपण जर का कॅच सोडली तर कदाचित सामना सुद्धा सोडावा लागतो. आपण भरपूर सामने पाहत असताना आपण बघितलेलं आहे निजामपूर संघाला काहीसं कॅचेस ड्रॉप करून जमणार नाहीत. पाहूया तुषार यांचा पुढचा चेंडू चांगला असा कटोला आणि मला वाटतं तिथं शुभम यांच्याकडून चांगले असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि एकाच धावावर समाधान मानावं लागले म्हणजे TSS माणगाव संघाला. याचबरोबर या धावसंख्येने संघाचं वाढतं स्कोर आहे ते 43. आणि पहिल्या पर्वाचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ असताना तुषार. पाहूया तुषार यांचा पुढचा चेंडू. ओहो चांगला असा ऑफ साईडला मारलेला आहे. तिथे सूर्यवंशी यांची थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण म्हणता येईल सूर्यवंशी यांच्याकडून. परंतु गणेश विद्येची देवता गणेश यांनी कव्हर केलेला आहे. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44. शेवटचा बॉल म्हणता येईल. तुषार यांचा शेवटचा चेंडू. हो खरोखरच आपलातून चेंडू म्हणता येईल. आणि विकेट. याच बरोबर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44.
टॉच उडवायचा आहे. हॅलो युट्यूब लाईव्ह. धन्यवाद दुपकर काका, आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. या शासकीय चषक 2024च्या दुसऱ्या सामन्याचं टॉच आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आपण करायचं आहे. टॉच विन झालेलं आहे ते गोरेगाव संघ आणि गोरेगाव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी या गोड प्रसंगामध्ये दोन्ही कर्णधारांना 2च मिनिटाची विनंती करेल की आमचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं त्याच्याबद्दल फक्त थोडंसं बोललं तर बरं होईल. कारण का आमच्या मुलांनी खूप मेहनत घेऊन हा असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे की आपण शासकीय काम करत असताना कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्याचे मनोबल वाढवण्यासाठी आपण हे शासकीय प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. तर आपण काय बोलाल. मी प्रथमतः गोरेगावचे कर्णधार शिंदे सत्वे यांना मी विनंती करेल की आमच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं. आयोजन खूप चांगलं झालं आहे. फक्त म्हणायचं झालं तर निजामपूर शाखेने चांगलं नियोजन केलेलं आहे आणि आम्ही खेळाचा आनंद घेऊ. एवढे 2 शब्द बोलतो मी. तुमची काय रणनीती राहील. रणनीती आता ते आम्ही आमचे गेम दाखवूच. ते आमची रणनीती असेल. ते बोलून दाखवण्यापेक्षा आम्ही करून दाखवू. एवढेच बोलतो. नक्कीच सौरभ माझा चांगला जुना सहकारी आहे गोरेगावला असतेवेळी. त्याच्यानंतर मी माणगाव संघाचे कर्णधार प्रफुल्ल, मी याला सांगेल की या आमच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं. महावितरण शाखा निजामपूर याने आपला या क्रिकेटच्या सामने भरवले आहेत तरी त्यांचं आयोजन हे चांगल्या प्रकारेच आहे. खूप वर्षापासून आमचं इच्छा होती की आपल्या भागात पण या मॅचेस व्हायला पाहिजेत. मागे 2 वर्षापूर्वी आम्ही पेणला गेलो होतो खेळायला. त्या मॅचेस बघून आम्हाला असं वाटलं होतं की आपल्या भागात पण मॅचेस झाल्या पाहिजेत आणि ते तुम्ही करून दाखवलात. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि आपल्या या कर्मचाऱ्यांना तुम्ही खेळायला एक प्लॅटफॉर्म दिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच प्रफुल्ल आपल्या धन्यवाद. पुढील समालोचन करण्यासाठी मी या मधुर आवाजांचे बादशाह सिद्धेशजी शिर्के यांना विनंती करेल. धन्यवाद. पहिला चेंडू पाहूयात विकास याचा आणि हा चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणी षटकार. ओमी यांचा आणि सूर्यवंशी वायरमन यांच्याकडून प्रत्येक चौकार षटकाराला या दोन्ही फलंदाजांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि बॅटची कडा पंचांनी घोषित केलाय. फलंदाज यावेळेस मात्र बाद होतोय. ओमकार गुरव बॅक टू द पवेलियन. नादात फलंदाजाने मात्र आपली विकेट मात्र गमावली. यावेळेस मात्र नवीन फलंदाज येतो विशाल घुगे. पहिला शॉट नो लुक शॉट आपण पाहिला तो म्हणजे ओमकार गुरव याच्या बॅट मधून सुरेख देखना फटका होता. मात्र दुसऱ्या चेंडूवर थोडस वेगळं काही करण्याच्या नादात आपली विकेट मात्र गमवून बसलाय. पहिला आदरा बसलाय 6 या धावसंख्येवर.
माफ करा, पहिला वाईट चेंडू होता. एकूण 7 धावा आलेल्या आहेत धावफलकावर. स्लोअर वन पद्धतीच्या मारा आणि यावेळेस मात्र विशाल घुगे आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावर. दणदणीत चौकार. विशाल यांना अशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल. सिंगल डबलनी सुद्धा धावसंख्या मीटर चालू ठेवायला लागेल, कारण थोडस आपण सामना कुठेतरी फसताना पाहतोय. थोडीशी ह्या मात्र चुका व्हायला नकोत. ही मात्र लेग बायच्या स्वरूपात आपण धाव बघतोय. धावसंख्या वाढती, धावसंख्या 12, चेंडू झाले 4 चेंडू, धावसंख्या 12. जी धावसंख्या यायला पाहिजे होती ती नक्कीच यावेळेस मात्र आलेली आहे. 12-12च्या सरासरीने हा सामना मात्र नक्कीच सहजरित्या विजय होऊ शकतोय निजामपूर विभाग. पाहूया 5वा चेंडू विकास याचा. आता मात्र स्ट्राईकला असेल तुषार. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलाय ऑन साइडला, दणदणीत चौकार. सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं कॅशबॅक आलेलं आहे. खरोखरच चांगलं असं म्हणता येईल की 5 चेंडू, धावसंख्या 16. पैसे आलेले आहेत. आणि काका काय हा चिंता करू नका. मात्र चांगला short जोरदार असा चेंडू. प्रहार केलाय. पाहूया झेल होतं काय आणि फलंदाज झालाय झेल फसलाय. आणि संपलाय तो. षटकाला जी सुरुवात पाहिजे होती ती मिळाली होती. मात्र यावेळेस मात्र तुषार लकीचरे आणि मोठा फटका मारण्याच्या नादात आपली सुद्धा विकेट इथं गमावून बसलाय. 2 विकेट मात्र गेल्यात आतापर्यंत निजामपूर विभागाच्या. धावसंख्या 16. आता मात्र विशाल आणि शुभमला साजेदारी बनवावी लागेल. ही विकेट कुठेतरी टिकून ठेवावी लागेल आणि धावसंख्या सुद्धा बनवाव्या लागतील. आपण आजचे हे सामने पाहतोय. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल निजामपूर विभागाला. आजचे आपण हे सामने पाहतोय YouTube लाईव्ह वर. नाव आहे टेनिस क्रिक इन्फो. या चॅनलवर आला असाल तर नक्कीच भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्कीच बटन दाबा. YouTube लाईव्हचे आपण सामने पाहतोय. अतिशय सुरेख क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते यांच्याकडून. जरूर यूट्यूबवर आलं तर आमच्या चॅनलला भेट द्या. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 नितीन येतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी 2रं षटक घेऊन येतोय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू मात्र फुल टॉस होता. फलंदाज विशाल याने काही समाचार घेतला नाही आहे. पंच आपण रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे. विनंती असेल. पंच हा चेंडू काय आहे? नो आहे. ओके धन्यवाद. नो प्लस 1 22ची धाव, अशा 2 धावा आपण पाहतोय. धाव संख्या धावपलकावर वाढली ती 18. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कृपया कोणीही वादविवाद करायचा नाही.
सहकार्य करा. अंपायरचा निर्णय हा लास्ट निर्णय राहील. पुढील चेंडू फ्रीट असेल. यावेळेस मात्र शुभम येतोय. फ्रीटचा हा चेंडू असणार नक्कीच. शुभम महाडिक हा फलंदाज मात्र आता स्ट्राईक एंडवर येतोय. हा देखील चेंडू नो चेंडू आणि धावसंख्येत एकनी भर सुद्धा होते. धावसंख्या 19. पुन्हा एकदा हा चेंडू फ्रीड असणार आहे. फ्री हिट मात्र कंटिन्यू राहील. नक्कीच यावेळेस मात्र बॉलर इथं चेंज करण्यात येतोय. लगातार 2 बिमर चेंडू फेकल्यानंतर साहिल नवीन गोलंदाज येतोय. साहिल आतापर्यंत एकही चेंडू या षटकामधील झालेला नाहीये आणि हा चेंडू मात्र फ्रीड असेल. फलंदाज शुभम याच्या माहितीसाठी आणि हा चेंडू व्हाईट. पुन्हा एकदा अवंतर धावेमध्ये भर. धाव संख्या 20. पुन्हा एकदा फ्रीडची संधी असेल आणि हा चेंडू सीमा पार. षटकार. डीजेला संधी मिळते. सव्वीस 18 बॉलाने 19 धावाची आवश्यकता असणार आहे निजामपूर संघाला. पुन्हा एकदा शुभम माडिक यांना काही चेंडू समजलेला नाही. चांगला असा चेंडू म्हणता येईल त्याचा. डॉट चेंडू आला यावेळेस मात्र साहिल यांचा. पाहूया षटकातील अजून 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा चेंडूला गिरकावलाय. ऑफ साइडला सीमा पार. षटकार. दोन षटकार आलेत. मधला चेंडू नक्कीच डॉट होता परंतु या 2 षटकाराने हा सामना नक्कीच फिरवलाय. तो म्हणजे शुभम माडिक या फलंदाजाने. आता मात्र किती बॉल किती रन? 13 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू येतोय. चेंडू झालेत आतापर्यंत 4. 14 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता म्हणता येईल. काहीच पाहूया पुढचा चेंडू सज्ज घेऊन पाहूया. शुभम माडिक काहीच चेंडू पट्ट्यामध्ये येत नाही आणि जर का पट्ट्यामध्ये आला तर तो आर पार षटकारच दाखवत आहेत शुभम माडिक. सिंगल डबल घ्यावी लागेल. संघाला जर विजयी करायचा असेल तर सिंगल डबल सुद्धा घ्यावी लागेल. आणि हा चेंडू येतोय वाईट. अतिरिक्त बाहेर फेकलाय. वाढती धावसंख्या 33. आता मात्र 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. रनअप बॉल म्हणता येईल यात काही शंका नाहीये. फलंदाज शुभम माडिक. पंच समीर बोंडिलकर उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत आहेत आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. धावसंख्या धावपलकावर लागले 33. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सलामी साठी जो गोलंदाजीसाठी आलेला तो मात्र पुन्हा एकदा विकास बॉलिंग मार्कवर सज्ज होतो. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. पंचांच्या भूमिकेत समीर बोंडिलकर आणि आकाश शिंदे. चांगला असा अनुभव म्हणता येईल दोघांना सुद्धा.
काहीसा ग्राउंड थंडावलेला दिसत आहेत. हाली मले वाचले पाहिजे. वाईट चेंडू अतिरिक्त बाहेर फेकलाय यावेळेस मात्र आणि वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 34. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल. रन बॉल म्हणता येईल. विशाल गुंगे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला असेल शुभम दळवी, शुभम महाडिक. यावेळचा चेंडू येतोय डॉट. हॅलो. चेंडू मात्र आलेल्या संघाला विनंती असेल की आपली प्रवेश फी जमा करायची आहे. आणि इथं मात्र चोरटी धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय निजामपूर विभाग. धावसंख्या 1 निभर, धावसंख्या 35. आता मात्र 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बॅटला चेंडू नक्कीच बॅट मारावा लागेल कारण डॉट चेंडू करून जमणार नाहीयेत. निजामपूर विभागाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच बॅट आणि चेंडूचा संपर्क करावा लागेल. यावेळेस मात्र पुढील चेंडू विकास याचा शुभमसाठी आणि हा चेंडू पाठवला. स्ट्रेट ड्राईव्ह पाहूया. 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या 37. पंच 2च धावा का? ओके. चेंडू आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. येणारे 3 चेंडू अजूनही बाकी. धाव संख्या 37. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल निजामपूर विभागाला. नक्कीच सामना कुठेतरी फसला होता परंतु शुभम माडिक याने सामन्याला नक्कीच खेचून काढलंय. आणि हा चेंडू सीमा पार षटकार शुभम याच्या बॅट मध्ये होतोय. या षटकारासाठी सचिन गुलवे यांच्याकडून शुभम महाडिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. त्याचप्रमाणे सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. त्याच्यानंतर ओमी गुरव यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे भावेश यांच्याकडून 1 दिवसाची मोफत गाडी सफारी करण्यात येणार आहे. आणि हा मात्र चेंडू येतोय डॉट. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडू आणि 2 धावा. मोठमोठे फटके शुभम माडिकाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. ताकदवान हा फलंदाज निजामपूरचा बलाढ्य हा शुभम. पाहूया शुभम पुढचा चेंडू थोडासा बॉल कटल. पाहूया 2 धाव होतात का? विशाल ओ आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आणि हा सामना अवघ्या 3 षटकांमध्ये निजामपूर विभाग संघ हा विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि TSS माणगाव विभागाचं खूप कौतुक.